मोबाईल जर हा ना माल धक्के देतोय अधिकारीची गोष्ट होती. उठल्या उठल्या मोबाईल हातात घ्यायचा, ऑफिसचे काम करत राहायचे, काम करता करताच ब्रेकफास्ट करायचा, घाईने जंगळ करायचे आणि दुप्पट घाईने ऑफिसला पळायचे. रात्री घरी आल्यावर थोड्या वेळाने पुन्हा मोबाईल हातात, घरातील कोणाशी बोलणे नाही की मुलांशी खेळणे, संवाद साधणे नाही, रात्री उशिरा झोपणे, पुन्हा सकाळी लवकर उठणे वगैरे वगैरे वगैरे. अखेर त्या माणसाला लाईफस्टाईल क्लिनिक मधल्या डॉक्टरकडे नेले जाते. डॉक्टरांना अधिकाराच्या कामाचे महत्व माहीत असल्याने लॅपटॉप वगैरे वापरू नका असे सल्ले तो देत नाही, पण या गॅजेटना किती दूर ठेवावे व आवश्यक तेव्हा कसे वापरावे याचे सल्ले मात्र देतो. रात्री घरी आल्यावर मोबाईल आणि लॅपटॉप ड्रायव्हरमध्ये ठेवून द्या. 1.5-2 तासानंतर फक्त नजर टाकायची, कोणाचे महत्वाचे मेल आहे का, कोणाचा महत्वाचा कॉल आहे का ते पाहायचे. या 1.5-2 तासाच्या अवधीत मुलांशी खेळा, पत्नीशी गप्पा मारा, थोडक्यात कौटुंबिक वातावरण जगा. सकाळी उठल्यावर मोबाईल चेक करा, अगदी अर्जंट असेल तरच कॉल करा, नाहीतर ऑफिसला जाऊन कॉल करा. त्या अधिकाऱ्याने तसेच केले आणि त्यामुळे त्याचे हरवलेले कौटुंबिक स्वास्थ्य तर परत आले, शिवाय त्याचा मानसिक ताणही कमी झाला. आधी अधिकाऱ्याचे वय किती, तो कुठे काम करतो हे महत्वाचे नाही, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात वयाला महत्व नाही. आजकाल 5 वर्षाची मुलेही मोबाईल हाताळतात आणि 60 वर्षाची व्यक्तीही. मोबाईलचा भारतातील प्रसार जेमतेम 1.5-2 दशकातला, पण त्या अगोदर मोबाईल नव्हता असे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही अशी आजची परिस्थिती आहे. मोबाईलशिवाय आपण कसे जगत होतो असा विचार जरी मनात आला तरी कमालीचे अस्वस्थ व्हायला होते. पण देश मोबाईलशिवाय चालत होता ना. आज सर्व स्तरातील लोक मोबाईल वापरतात. ज्यांना परवडते ते महागडी गॅजेटही घेतात. त्यांचा खरंच किती वापर होत असेल माहीत नाही, पण कर्नाटकच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्याविषयी बातमी वाचली तेव्हा हे सारे विचार मनात आले. आता मंत्र्यांचं खाते वाटप कसं होतो, त्यासाठी कोणते निकष असतात याच्या खोलात आपण जायला नको, पण कर्नाटकच्या नव्या काँग्रेस सरकारने 65 वर्षांच्या S.R. पाटील यांना माहिती तंत्रज्ञान मंत्री केल्याने मोठे वादळ उठले. त्यांना चक्क स्वतःचा मोबाईल हातात येत नव्हता. हा माणूस माहिती तंत्र समक्ष जाऊन संवाद साधला, एकमेकांना समजून घेतलं तर ते समुपदेशन होऊ शकतं. कोरोनाच्या काळात सर्व गोष्टी ऑनलाईन होत्या, त्यामुळे बऱ्याच लोकांना मोबाईलची सवय लागली आणि त्यामुळे मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं पडलं. संवाद वेळच्या वेळेने झाल्याने नातेसंबंध बिघडू लागले आहे. गैरसमज दूर करण्यासाठी संवाद होणे अत्यंत गरजेचे आहे. तो संवाद हरवलाय आणि आजच्या युगात माणुसकीचा ओलावा गुगलमध्ये सर्च करून सुद्धा सापडणार नाही. तो घरादारामध्ये 4 भिंतीच्या आतच आहे, तो टिकवला पाहिजे. अगदी घराघरात सुद्धा मोबाईलवरच संवाद. मुलगी आईला मेसेज करते भाजी कोणती केली, लगेच आई मेसेज करते वांग्याची, लगेच मुलगी ऑनलाईन पार्सल मागवते. म्हणजे नेमकं चाललं काय आहे जगात, याचे परिणाम अत्यंत भयानक आणि त्रासदायक होणार आहे. खरंच मोबाईलमुळे संवाद हरवत चाललाय. खरंच धन्यवाद.